अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। नमस्कार भक्तांनो, या आमच्या नवीन माहितीमध्ये मी आपले खूप खूप मनापासून स्वागत करते। मित्रांनो, हे बघा, आपल्या घरामध्ये सतत भांडण चालू असतात का मित्रांनो? आपल्या घरामध्ये घरातील सदस्य सतत आजारी पडतात का मित्रांनो? हे बघा, सतत वादविवाद, पती पत्नीमध्ये वादविवाद, आपण म्हणतो ना, घरामध्ये कोणी एकात एक नाहीये, असं तुमच्या घरामध्ये होतं का मित्रांनो? हे बघा, आणि आपण एखादा व्यापार, आपल्याला एखादा धंदा जरी टाकलेला आहे मित्रांनो, धंदा चालू आहे पण त्यामध्ये बरकत सुद्धा राहत नाही मित्रांनो, धंदा चालता पण अचानक बंद होतो मित्रांनो, असं आपल्यासोबत घडतं का? हे बघा, आणि आपण जरी छोट्याशा कुठेही एखाद्या कामावरती गेलो, समजा कुठेही जरी बाहेर गेलो, तर आपल्या घरातील सदस्य गाडीवरून पडता का? त्यांना छोटंसं का होत नाही, अशी लागते का, जखम होते का? आपल्या घरामध्ये आपण म्हणतो ना, या घरामध्ये सर्वात अशी एकात एक नाहीये, आपण असं म्हणतो ना मित्रांनो, असं तुमच्यासोबत घडतं का? हे बघा, आपल्याला काय करायचं आहे, आणि हे बघा, सतत आजारी पडतात का? आपण घरामध्ये सतत दवाखाने आपल्याला भरावे लागतात मित्रांनो, असे आपल्या सोबत का होते? आणि आपल्या घरामध्ये आपण म्हणतो ना, मी जिकडे गेले नाही तिकडेच अंधार आहे, अशी म्हण आहे बघा मित्रांनो। आपण म्हणतो, सहज म्हणून जातो आपण, की जिकडे मी ते गेले नाही तिकडे अंधारच अंधार आहे। हे बघा मित्रांनो, असं होतं का? सतत आजारी असतो घरामध्ये, सतत आपल्या घरामध्ये म्हणजे आपल्या घरामध्ये निगेटिव्ह विचार असतात, असं होतं का आपल्या घरामध्ये? आपल्याला सर्वांना असं वाटतं की आपलं काहीतरी व्हावं, आपण चांगलं काहीतरी करावं, पण आपल्याला सुचत नाही, सतत आपल्या डोक्यामध्ये निगेटिव्ह विचार असतात, सतत माझं असं होतं, माझं तसं होतं, माझं तिनं तसं केलं, माझं त्यानं तसं केलं, असं आपल्या घरामध्ये होतं का मित्रांनो? हे बघा, आपल्याला जास्तीचं काहीही करायचं नाही, फक्त आणि फक्त एक काम करायचं आहे मित्रांनो। हे बघा, एक शिवपुराणातील एक छोटंसं काम, म्हणजे छोटासा उपाय आपल्याला करायचं आहे बघा मित्रांनो। हे बघा, आपल्याला काही करायचं नाही, जे लोक शेतामध्ये राहत असतील, म्हणजे शेतकरी जे लोक असतील मित्रांनो, त्यांच्या शेतामध्ये सहज आपल्याला हे झाड मिळून जाईल मित्रांनो। हे बघा, आपल्या भोले शंकर जे आहे, भोले महादेव जे आहे मित्रांनो, आपण म्हणतो ना, आपले भोले महादेव आपल्याला लवकरच प्रसन्न होतात मित्रांनो। ह्या महादेवांना आवडीचे जे झाड आहे बघा मित्रांनो, आपण बेलपत्र म्हणतो बघा त्या झाडाला, त्या झाडा सहज आपल्याला शेतामध्ये झाड मिळून जाईल बघा मित्रांनो। आणि एखाद्याच्या जवळ जरी ते झाड, म्हणजे एखाद्याला ते झाड नसले मित्रांनो, आपण शेतामध्ये राहत नाही मित्रांनो, कोणी सिटीत पण राहतं मित्रांनो, त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, आधी ते झाड उपलब्ध करायचं आहे, म्हणजे बेलपत्राचं जे झाड आहे मित्रांनो, ते झाड आपल्याला उपलब्ध करायचं आहे आधी। म्हणजेच आपल्याला काय करायचं आहे, एक छोटीशी का होत नाही मित्रांनो, छोटंसं झाड आपल्याला कुंडीमध्ये का होत नाही, आपल्या घरासमोर ते झाड लावायचं आहे मित्रांनो। तो बेलपत्राचं झाड आपल्याला आधी म्हणजे लावायचं आहे घरासमोर। एखादी छोटीशी पन्हेरी आपल्याला कुठून का होत नाही, पण ती उपलब्ध करायची आहे, आणि एखाद्या छोट्याशा कुंडीमध्येच ते झाड आपल्याला लावायचं आहे मित्रांनो। हे बघा, ते झाड लावलं की पण आपल्याला जरा हे काम करायचं आहे, आपल्या घरी जर गाई असतील मित्रांनो, दूध निघत असेल आपल्या घरी, तर आपल्याला शुद्ध गाईचं तूप तयार करायचं आहे मित्रांनो। हे बघा, शुद्ध गाईचं तूप, आणि ज्याच्याकडे गाई नाहीये त्यांनी बाजारातून भेटतं, मार्केटमध्ये भेटतं, ते तूप आणलं तरी चालेल मित्रांनो। त्या तुपामध्ये आपल्याला 2 वाती बनवायच्या आहे मित्रांनो, फक्त आणि फक्त 2 वाती बनवायच्या आहे, आपल्याला जास्त खर्च लागणार नाहीये मित्रांनो ह्या उपायाला। एकदम 2 मिनिटाचा उपाय आहे मित्रांनो, पण आपल्याला करायचा म्हणजे करायचाच आहे मित्रांनो। हे बघा, आणि आपल्याला तो तूप बनवायचा आहे, नसेल तर आपल्याला मार्केटमधील बाजारात मिळते ते तुपामध्ये जरी केले तरी चालेल मित्रांनो। ते तूप घ्यायचं आहे, त्यामध्ये आपल्याला 2 फुलवाती बनवायची आहे, आणि 2 फुलवाती बनवल्यानंतर आपल्याला काय करायचे आहे, त्या फुलवाती संध्याकाळच्या वेळेस सूर्य मावळल्यानंतर मित्रांनो, हे इथे लक्षात ठेवा, नेमकं करायचं काय। हे बघा, सूर्य मावळल्यानंतर संध्याकाळच्या वेळेस आपल्याला जेव्हा अंधार पडतो, थोडा सूर्य मावळलेला असतो, थोडा अंधार, थोडं उजाड असतो बघा मित्रांनो, त्यावेळेस आपल्याला काय करायचं आहे, शुद्ध तुपामध्ये 2 फुलवाती बनवायच्या आहे मित्रांनो। हे बघा, आणि ते सूर्य मावळल्यानंतर एखाद्या झाडाखाली जाऊन बघा मित्रांनो, पड सावली असते,
तिथे अंधार असतो मित्रांनो, त्यावेळेस आपल्याला अशा वेळेस काय करायचं आहे, त्या बेलाचे झाड आहे मित्रांनो, बेलपत्रीचे जे झाड आहे त्या झाडाखाली आपल्याला ह्या 2 वाती फुलवाती तयार करायच्या आहे. पूर्ण तुपामध्ये भिजवलेल्या त्या फुलवाती आपल्याला बेलाच्या झाडाखाली न्यायच्या आहे आणि तिथे लावायच्या आहे मित्रांनो. हे बघा, आपल्याला तो अंधार आहे त्या झाडाखाली आपल्याला उजाड प्रकाशित करायचा आहे. बघा मित्रांनो, आपण ह्या झाडाखाली उजाड प्रकाशित करायचा आहे, अगरबत्ती लावायची आहे आणि आपली मनातली जे आपल्याला त्रास आहे मित्रांनो, ती इच्छा आपल्या त्रासांपासून आपल्याला मुक्ती पाहिजे, ती आपल्याला इच्छा बोलून दाखवायची आहे मित्रांनो. आणि आपल्याला घरी परत यायचं आहे आणि परत एक वात आपल्याला फुलवातच तुपामध्ये भिजलेलीच परत 2 वाती घ्यायच्या आहे आणि त्या मेन गेटवरती आपल्याला लावायच्या आहे आणि मध्ये यायचं आहे मित्रांनो. पहा, आपल्याला मेन गेटवरती दर्शन घेऊन मध्ये यायचं आहे मित्रांनो. हे बघा, आपल्याला हे काम करायचं आहे मित्रांनो. हे बघा, शिवपुराणातील हा उपाय आहे मित्रांनो. हे बघा, ह्या उपायाने आपण सुरू केलं तर आपले पूर्ण ज्या काही आपल्या घरातील समस्या आहे मित्रांनो, त्या संपूर्ण निघून जातील मित्रांनो. आपल्या आयुष्यामध्ये उजाड होईल मित्रांनो. हे बघा, आपल्या आयुष्यामध्ये अंधार राहणारच नाही मित्रांनो. आपल्याला हा उपाय सर्वांनी आवर्जून करायचा म्हणजे करायचाच आहे आणि हा उपाय आपल्याला सोमवारपासून सुरू करायचा आहे. बघा मित्रांनो, सोमवारपासून संध्याकाळी, रोज संध्याकाळी आपल्याला हा उपाय करायचा आहे. 2 वाती तुपामध्ये भिजून आपल्याला बेलाच्या झाडाखाली लावायचे आहे आणि तिथून आल्यानंतर आपल्याला दरवाजामध्येही 2 वाती लावायच्या आहे मित्रांनो, तुपात भिजलेल्या. आणि आपण हा उपाय करून बघा मित्रांनो. हा उपाय केला तर आपल्या आयुष्यामध्ये अंधार राहणारच नाही मित्रांनो. आपल्या जीवनामध्ये प्रकाशित होईल आपले जीवन एक आनंदाने भरून जाईल मित्रांनो. हा उपाय मी स्वतः केलेला आहे मित्रांनो. मला खूप अनुभव आहे या उपायाचे, म्हणूनच मी तुम्हाला सर्वांना सांगते मित्रांनो. हा उपाय सर्वांनी आवर्जून करायचा म्हणजे करायचाच आहे मित्रांनो. आणि या उपायाचे आनंद सर्वांनी घ्यायचे आहे मित्रांनो आणि सर्वांनी हा उपाय करायचा आहे मित्रांनो. बघा, आपले आयुष्य कसे बदलतात. बघा, आपल्या आयुष्यातील सर्व समस्या फटाफट दूर होतील मित्रांनो. आपल्या आयुष्यामध्ये समस्या उरणारच नाही मित्रांनो. हा उपाय तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया एका अशाच नवीन विषयासोबत आणि नवीन माहितीसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.